पार्टिकलला आपण या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत शिफ्ट केलं म्हणजे इथं त्याचं डिस्प्लेसमेंट झालं. तर त्याच्यावर वेगवेगळे फोर्सेस लावले. जसा एक पहिला फोर्स हा होता, हा दुसरा फोर्स होता. फाइंड द वर्क डन बाय रिझल्टंट ऑफ these टू फोर्सेस. दोन फोर्सेसचा रिझल्टंट कसा काढतो आपण? बाय वेक्टर सम. तर तुम्हाला मागच्या आणि या प्रश्नात छोटा फरक काय? तिथे एकच फोर्स होता कालच्या प्रश्नात. इथे दोन फोर्सेस आहेत, पोझिशन एकच आहे. तर तुम्हाला याच्यावर नेट फोर्स काढावा लागेल आणि मग हे करावं लागेल. करा, विचार करा, मग मी सांग. इथे आपल्याकडे दोन फोर्सेस आहेत. फोर्स 1 2i + 3j - k. फोर्स 2 i - 2j + 2k. आपल्याला जो नेट फोर्स काढायचा आहे तो F1 + F2. हा झाला 3i + 1j + 1k. हा झाला फोर्स. आता तुम्हाला घ्यायचे नेट डिस्प्लेसमेंट. नेट डिस्प्लेसमेंट फायनल मायनस इनिशियल. 1 - 0 1 म्हणजे i कॅप. 1 - 0 परत j कॅप आणि 2 - 1 + k कॅप. हे झालं डिस्प्लेसमेंट. आता काढायचे वर्क डन. वर्क डन इज फोर्स अँड डिस्प्लेसमेंट डॉट प्रोडक्ट. तर इथं तुम्हाला फक्त काल आपण केलं जसं डॉट करायचे. आता हे 24 तासात आपण जर विसरत असू तर मग कसं कळेल की आपल्याला यायले की नाही? आता काल केलेलीच गोष्ट आहे. आता बघा 3 1 जा 3, 1 1 जा 1, 1 1 जा 1. So net total work done is 5 Joule. वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. तर आपलं जे आन्सर येईल ते स्केलर यायला पाहिजे. कळलं काय करायचं होतं याच्यात? पहा, पोझिशन डिपेंडंट फोर्स म्हणजे बघा हा टाइमवर नाहीये, एक्स वर डिपेंड असलेला फोर्स आहे. तो एका स्मॉल बॉडीवर ऍक्ट करतो ज्याचा मास 2 kg आहे. आता असा क्वेश्चन जेई मेन्स मध्ये पण आलेला आहे. 2 kg मास आहे, हा फोर्स आहे. तर ती बॉडी x = 0 पासून x = 5 पर्यंत आपण डिस्प्लेस केली. तर हे झालं त्याचं ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट. तर वर्क डन किती आहे? आता फोर्स कशावर डिपेंड आहे पहा. तुम्हाला काय करावं लागेल इथे? एफ चा एक्स च्या रिस्पेक्ट मध्ये इंटिग्रेशन करून. कारण वर्क काय? एरिया अंडर कर्व ऑफ एफ एक्स ग्राफ, आहे की नाही? तर याचं इंटिग्रेशन करून या दोन लिमिट ठेवायच्या. करून बघा. चला, इथे बघा फोर्सचं फंक्शन आहे. आता फोर्स बघा एक्स वर डिपेंड आहे, पोझिशनवर. ठीक आहे? हा झाला फोर्स न्यूटन मध्ये. आणि एक्स कुठून कुठपर्यंत आहे? 0 to 5. आपल्याला इथे मास दिलेले आहे. मास आहे 2 kg. आता ऍक्च्युली मासचा काही संबंधच नाही, पण जेई मेन्सच्या क्वेश्चन मध्ये मासचा यूज करून तुम्हाला ऍक्सेलरेशन काढायला लावतील. जसं मी परवा एक क्वेश्चन दाखवला होता. प्रत्येक टाईपचा जो मी इथं क्वेश्चन घेत आहे त्याला सिरियसली समजून घ्या की आपण हा क्वेश्चन का घेत आहोत. आपल्याला उगा 2 तास 1.5 तास इथं काढायचे म्हणून आपण बसत नाहीये. आपल्याला ऍक्च्युअल एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तयारी करायची आहे. तर इथे जे वर्क डन आहे ते ऍक्च्युली फोर्स आणि dx यांचं इंटिग्रेशन आहे. कुठून कुठपर्यंत जायचंय? 0 to 5 पर्यंत. आता इथे तुम्हाला वर्क काढण्यासाठी इंटिग्रेशन करावं लागेल. 7 - 2x + 3x². याचं इंटिग्रेशन x च्या रिस्पेक्ट मध्ये. आता 7चं इंटिग्रेशन 7x येतं. याचं x²/2 केलं तर 2 2 कॅन्सल होतो. कळलं? याचं x³/3 होते, 3 3 कॅन्सल होतो. हे डायरेक्ट केलंय मी आता, तेवढं तर कळेल तुम्हाला. आता अप्पर मायनस लोअर. लोअर ठेवून उपयोग नाही, सगळे झिरोच होणार आहे. अप्पर लिमिट 5 आहे. हे झालं 35, 25, 125. इथे किती राहिले?
100 आहे की नाही, हे प्लस 100, तर हे होते 135 जूल. आणि कधी तुम्ही जे वर्क काढाल ती एक स्केलर क्वांटिटीच यायला पाहिजे. वर्क इज अ स्केलर. काय केलं आपण या क्वेश्चन मध्ये, फोर्स हा डिस्प्लेसमेंटचं फंक्शन आहे. तर आपण एक माग गोष्ट पाहिली होती, व्हेरिएबल फोर्स असेल तर एफ आणि एक्स यांच्या कर्वचा अंडर एरिया आपण काढतो, आणि एरिया काढणं म्हणजे इंटिग्रेशन करतो. तर हा एरिया आहे आणि तेच त्याचं वर्क डन आहे. नेक्स्ट, आता हा क्वेश्चन पहा. फोर्स आता 2 + x आहे. मागच्यापेक्षा फंक्शन सोपं आहे. एक्स डायरेक्शन मध्ये जात आहे, फोर्स न्यूटन मध्ये आणि एक्स मीटर मध्ये आहे. तर वर्क डन काढा. डिस्प्लेसमेंट 1 to 2 आहे, तिथं 0 to 5 होतं. सेम क्वेश्चन आहे. आता आन्सर काढा. पहा इथे काय म्हणलेलं आहे, परत वर्क इज इंटिग्रेशन ऑफ एफ डी एक्स फ्रॉम 1 to 2. मागचा क्वेश्चन केला की हे सोपं वाटते. आता हे 1 to 2, आता याचं इंटिग्रेशन, 2 चं इंटिग्रेशन 2x आणि x चं येते x²/2, 1 to 2. आता ठेवा अप्पर लिमिट, आधी 2 ठेवलं तर किती झालं, 4 + 2. समजलं? आणि इथे किती आले, 4/2 म्हणजे 2, 4 + 2 -1 ठेवा म्हणजे 2 + 1/2. तर ओव्हरऑल किती झाले हे, 4 + 2 झालं 6, 6 - 2 -½ तर 4 मधून अर्धे गेले, 7/2. इट इज 3.5 जूल. सोपं आहे. आता हे जर यायला लागलं तर समजायचं की तुम्ही जेईचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता पुढे चालून. फक्त 2-3 कॉन्सेप्ट मिक्स असतात. तिथे कायनेमॅटिक्स लावतात, तुम्हाला मागे दाखवलं. ऍक्सेलरेशन काढायला लावतील. ऍक्सेलरेशनचा मेनली कोणता फॉर्म्युला यूज होतो, v × dv/dx. तो जास्त करतात यूज पुढे चालू. फंक्शन आहे -k/x², where x is not 0, particle is in x direction. Find the work done by the force displacing from +a to +2a. फक्त आता नंबरच्या ऐवजी हे दिले त्यांनी, आणि k एक कॉन्स्टंट आहे. आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंट नेहमी बाहेर काढतात. कॉन्स्टंट मल्टिप्लाय जो असतो तो बाहेर काढतात. चला हा मी सांगतो, काही अडचण नाही वेळ घालण्यापेक्षा, कारण आता सेम प्रोसेस सेम आहे. बघा, जे फोर्सचं फंक्शन आहे ते -k/x² आहे. ऑब्विसली इथे सांगितलेलं आहे की x इज नॉट 0. x 0 होऊ शकत नाही, कारण हे बघा रॅशनल फंक्शन आहे. ठीक, आता तुम्हाला इथे काढायचंय वर्क डन. तर वर्क डन काढण्यासाठी मी इंटिग्रेट करा f ला एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये, कुठून कुठपर्यंत, a to 2a. चला आता पहा फंक्शन कोणतं आहे, -k/x² विथ रिस्पेक्ट टू x, a to 2a. चला तर त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन मिस्टेक होऊ नये म्हणून एक काम करायचं. k कॉन्स्टंट आहे आणि हा निगेटिव्ह म्हणजे -1, ते दोन्ही कॉन्स्टंट मल्टिप्लायर आहेत. तर जे मल्टिप्लेयर्स असतात त्याला बाहेर काढा, -k ला बाहेर काढा, -k बाहेर काढा. इंटिग्रेशन कोणाचं होईल, 1/x² चं होईल. तुम्हाला थोडंसं इथं सोपं जाईल काम. आता सध्या इथे तुम्ही -k तसाच ठेवा. इंटिग्रेशन आपल्याला करायचंय a to 2a. कोणाचं, 1/x². 1/x² ला काय लिहिता येते, x चा पॉवर -2. ठीक आहे. आता बघा हा झाला -k, आणि आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन याचं किती असते, x. बघा n+1/n+1, -2 + 1 -1 असतो. ठीक आहे. कुठून कुठपर्यंत, a to 2a. पहा मस्त आहे. आता इथे किती होते, x चा पॉवर -1 जो आहे याला तुम्ही कसं लिहू शकता, याला खाली आणलं तर वर 1 राहिला आणि खाली कोण आहे, -x. हा x खाली येईल ना, आणि त्याचा पॉवर प्लस होईल. हा मायनस ऑलरेडी खाली आहे, तर हा झाला इथे a to 2a.
तर फायनली वर्क डन किती असेल -k आणि इथे तुम्हाला एकदा ठेवायचा 2a तर -1/2a अप्पर लिमिट मायनस -1 बाय लोअर लिमिट ते मायनस मायनस प्लस होईल. फक्त सायन्स कडे नीट लक्ष द्यायचं. हा झाला असा तर -k एक काम करा याचा एलसीएम घ्या 2a तर वर ए 2 येईल तर -1 प्लस 2 येईल कारण खाली a ने मल्टिप्लाय केलं वर बघा खाली 2 ने केलं वर पण 2 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे. आता किती झाला मग हा झाला +1 इंटू -k बाय 2a दिस इज द वर्क डन. फक्त इथे तुम्हाला अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन जास्त आहे. व्हेरिएबल्स यूज करून दिलेला आहे. आता आपण इंटिग्रेशनचे सलग 3 ते 4 क्वेश्चन्स केले. याच्यातून तुम्हाला बेसिक इंटिग्रेशन कसं लावायचं हे तर कळलं पाहिजे. लेवल हळूहळू प्रत्येक क्वेश्चनची वाढत जाते. ह्याच्यात 2-3 टाईपचे क्वेश्चन असतील. एक तुम्हाला वर्क काढण्यासाठी एरिया अंडर कर्व काढताना डायरेक्ट फंक्शन देतील असं. बऱ्याच वेळा फिगर देतील. फिगरमध्ये तुम्हाला फिगरमध्ये ट्रायंगल आहेत काय आहे पाहून त्याचे तुम्हाला एरियाचे फॉर्म्युले लावावे लागतील. तर असे सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत. आता पुढे तुम्हाला अजून सापडेल. आपण अजूनही वर्क एनर्जी थेरम पर्यंत आलो नाहीत. आपण मागच्या जेवढ्या दिवस शिकलोत त्या सगळ्याची प्रॅक्टिस चालू आहे. या पूर्ण चॅप्टरचे तुम्ही काल पाहिले मी जवळपास मोर दॅन 60 क्वेश्चन्स काढलेले आहेत. तर या चॅप्टरचे सगळे कॉन्सेप्ट कव्हर होतील. आता इथून पुढे मी प्रत्येक चॅप्टरला असंच करणार आहे. तुम्ही आता एक अनालिसिस करा आपण इतका वेळ काय केलं. आपण पहिले कॉन्स्टंट फोर्सचे क्वेश्चन केले. त्याच्यात आपण वेक्टरवाले क्वेश्चन्स केले. मग आपण इंटिग्रेशन मधून वर्क काढलं. आता ग्राफ मधून वर्क काढायला. बघा जेवढ्या कॅटेगरी आपल्याला कव्हर करता येतात कॉन्स्टंट फोर्स, व्हेरिएबल फोर्स, वेक्टर, डॉट प्रोडक्ट, अँगल्स फाइंड करणं म्हणजे आतापर्यंत आपण जे 12-13 प्रश्न याच्यात होते ह्याच्यात आपण सगळ्या कॅटेगरी कव्हर केल्यात वर्क काढण्याच्या. त्यातली आता ही लास्ट कॅटेगरी आहे जिथे तुम्हाला फिगर्स वरून काढायचं असते. आता जेई मेन्स मध्ये काय करतात फिगर थोडीशी डीप देतात कॅल्क्युलेटिव्ह देतात. तर तुम्हाला असे फिगरचे 4-5 क्वेश्चन केले की लक्षात येतं की फिगरला कसं अप्रोच करायचं. या सगळ्या गोष्टी पक्क्या डोक्यात ठेवा कारण आता मी पेपर अशा टाईपचे प्रश्न देऊन घेणार आहे. हेच क्वेश्चन रिवाइज करा 2दा-3दा तुम्हाला ऑटोमॅटिक पेपरमध्ये मार्क येतात. आता मार्क येण्यासाठीच हे तयारी करायची. इथून पुढे मार्कासाठीच काम करायचं. आपण 10वी पर्यंत मार्कासाठी खेटलो. 10वी पर्यंत मार्काला काही संबंध नसतो. 10वी पर्यंत लर्निंग असतं. आता लर्निंग विथ अर्निंग आहे. हे लक्षात ठेवा. इथं मार्कही कमवायचे आहेत 12वीला. कारण आता तुमचं करिअर आहे इथून पुढं. 10वी पर्यंत मार्कासाठीच मरमर केली. त्याला काय अर्थच नसतो. त्या मार्कावर काय कुठं नंबर लागणार आहे का? काहीच नाही. पण आता खरे मार्क आहे. तर तुम्हाला आता टेक्निक शिकाव्याच लागतील. त्याला इलाज नाही. आता मी तुम्हाला ग्राफ काढून देईन. क्वेश्चन काय म्हणतो बघा. हा ग्राफ आहे. या ग्राफला अनालाइज करून तुम्हाला प्रश्न विचारलाय जेव्हा x1 to 5 आहे दिसते इथं x1 to 5 जाणार आहे बघा x1 पासून 5 पर्यंत म्हणजे तुम्हाला हा जो पूर्ण पोर्शन दिसतो दिस पोर्शन हा जो एवढा पोर्शन आहे हा एवढा एरिया कॅल्क्युलेट करायचा. आलं लक्षात 1 to 5 मध्ये. आता तुम्हाला माहिती आहे वर्क कॅन बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह और झिरो बोथ सगळं होऊ शकते ना. आता तुम्ही बघा ग्राफ मध्ये हा जो दिलेला पार्ट आहे हा कोण आहे ऍक्च्युली हे फोर्स आहे. दिस इज फोर्स हा फोर्स आहे आणि हे डिस्प्लेसमेंट आहे हे एक्स आहे. एफ वर्सेस एक्स चा ग्राफ आहे. आता इथे तुम्हाला जे वर्क विचारले 1 to 5 मध्ये तर बघा याच्यात तुम्हाला 1, 2, 3, 4 पोर्शन दिसतात. एरिया काढण्यासाठी एक सिंपल लॉजिक लावा. थोडस इथे आपण डॉट्स करून घेऊ. कळायला सोपं जाते. आता तुम्ही नीट जर पाहिलं तर हा एक रेक्टँगल आहे. रेक्टँगल आहे. बघा ह्याची हाईट किती इथून 10 आणि बघा लेंथ आणि ब्रेड्थ आहे की नाही. तर ब्रेड्थ 1 लेंथ हाईट किंवा जे लेंथ आहे ती 10. तर पहिला एरिया किती येतो
आणि तो एक्स ॲक्सिसच्या अबव आहे. पेपरमध्ये असेच प्रश्न असणार आहेत, म्हणून लक्ष देऊन समजून घ्या. तर वर्क डन आपण आता डायरेक्ट कॅल्क्युलेट करू. 1 to 5 जायचं मला बस. तर 1 to 2 चला पहिला तुकडा. आणि बघा अबव एक्स ॲक्सिस आहे तर वर्क इज पॉझिटिव्ह. ठीक आहे? कारण बघा फोर्स हे पॉझिटिव्ह आहे, डिस्प्लेसमेंटही पॉझिटिव्ह आहे. तर 10 into 1 दिसते? तुम्ही म्हणताल 2 आहे. 2 नाहीये. 1 to 2 डिस्टन्स किती आहे? 1 आहे. हे डिस्टन्स किती आहे? 1 आहे. आहे की नाही? 1 पासून 2 पर्यंत गेलात म्हणजे 1 युनिटच गेलात. तर इथून इथपर्यंत 10 into 1. 90 डिग्री बाहेर 90च असते ना. तिला 0 असते ना बाहेर. नाही, नाही. वर्क 0 बाय व्हॉट? ग्रॅव्हिटी. आपल्याला एरिया अंडर कर्व काढायचा. आता इथे अँगलचा संबंध नाहीये. आपण याचा एरिया काढा. तुला असं थोडी विचारलंय की याच्या ग्रॅव्हिटीने किती वर्क केलं, फ्रिक्शनने किती केलं. ते नाहीये इथं. फोर्स अजून डिस्प्लेसमेंटचा अँगल हो रे बेटा, पण ते कोणाचं वर्क डन 0 होईल? तुला ते सांगायलो. इथे नॉर्मल आहे आणि इकडे डिस्प्लेसमेंट आहे. तर नॉर्मलनं केलेलं वर्क 0 होईल. पण ओव्हरऑल इथून इथपर्यंत वर्क आहे की नाही? ते काढायला हवं. तुझा डाऊट बरोबर आहे. पण वर्क डन बाय कुठे इथं? कोण वर्क केले हे कुठे विचारले तुम्हाला, आहे की नाही? ओव्हरऑल या डिस्प्लेसमेंटमध्ये किती वर्क झालं? आता हे बघा सगळे ऍडजस्ट झाले याच्यामध्ये. ह्याच्यात तुम्ही मास सॉरी वेट आणि नॉर्मलचा काही संबंधच नाही. इथे फ्रिक्शनही कुठे दिलेलं नाही. जे ग्राफवाले क्वेश्चन्स येतील तिथे तुम्हाला फक्त फिगर आयडेंटिफाय करायच्यात. ट्रायंगल आहेत, रेक्टँगल आहेत, स्क्वेअर आहेत, ट्रॅपेझियम आहेत आणि जिथे जिथे अशा टाईपचे ग्राफ येतील, अशा अशा टाईपचे ग्राफ येतील, तिथं काय आपल्याला फॉर्म्युले नसतात. तर तिथं इथून इथपर्यंत इंटिग्रेशन लावायचं असतं. इरेग्युलर फिगरसाठी इंटिग्रेशन असतं, बाकी काहीच नाही. चला, तर इथून इथपर्यंत किती झाला? या रेक्टँगलचा एरिया 10 into 1 झालं. प्लस चला, प्लस का? आपण आता या पोर्शनला आहेत. बघा ह्याची हाईट किती आहे? 20 आणि ब्रेड किती आहे? 1. 2 to 3 पण 1 आहे. तर हा एरिया किती आहे? 20 into 1. आता इथे खाली या. खाली आलात तुम्ही म्हणून -20 खाली आहे आणि ही ब्रेड किती आहे? 1 आहे. परत वर चला, प्लस वर परत 10 आहे आणि 1 झालं 10, 20, -20, 10. 20 जूल इज द वर्क डन. सुरुवात आहे. सोपे सोपे क्वेश्चन तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट कळायसाठी आहेत. अशा टाईपचे क्वेश्चन्स असणार. तुम्हाला एरियावाले असे खूप सारे क्वेश्चन्स पाहायला मिळतील. बिलकुल त्याच्यामध्ये नो एक्सक्यूज असतातच. जेई मेन्सचा आवडती कॅटेगरी आहे फिगरवाले क्वेश्चन विचारणं. तिथं ते ट्रायंगल लावतील, ट्रॅपेझियम लावतील. तर ज्यांना ज्यांना लक्षात येत नाही, कधी कधी तुम्हाला अशा फिगर दिसतील. मी माझ्याकडून या टिप्स देत आहे. अशा टाईपच्या फिगर दिसतील. तेव्हा क्लिअर समजून घ्यायचं की याच्यात तुम्हाला किंवा हे काय करतात मुद्दाम असं आणतात आणि पुन्हा असं करतात. पुन्हा असं करून अशा टाईपमध्ये देतात. आता बघा हा ट्रॅपेझियम आहे आणि इकडे दुसरा ट्रॅपेझियम आहे हाफ हाईट मध्ये. असा विचार करून तुम्हाला सॉल्व्ह करायचं असते. तर फिगर्स पाहता आल्या पाहिजे. सो युअर जॉमेट्रिकल नॉलेज शुड ऑल्सो बी गुड असलं पाहिजे. चलो नेक्स्ट क्वेश्चन पहा काय म्हणतो. अ फोर्स एफ इज ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल व्हॅरीज विथ पोझिशन एक्स. मी तुम्हाला ग्राफ काढून दाखवतो. याला काय म्हणायचंय? ग्राफ आपल्याला सांगतो हा वाय ऍक्सिस फोर्स दाखवतो न्यूटन मध्ये आणि एक्स ऍक्सिस डिस्प्लेसमेंट आहे मीटर मध्ये. आता बघा इथे फोर्सचा जो पहिला पोर्शन आहे हा आहे आणि इकडे हा दुसरा पोर्शन आहे. ही एक हाईट आहे आणि ही एक हाईट आहे. आता इथे तुम्हाला सांगितलेलं आहे दिस इज -10, दिस इज +10, this displacement is 2, this is -2.
आता तुम्हाला म्हणलेलं आहे बघा, पहिल्यांदा वर्क कुठून कुठपर्यंत काढा, -2 पासून 0 पर्यंत, म्हणजे तुम्हाला एवढं वर्क काढायचं आहे. पुन्हा 0 to 2 म्हणजे एवढं वर्क काढायचं आहे. तर इथलं वर्क काय राहील, निगेटिव्ह. इकडचं वर्क काय राहील, पॉझिटिव्ह. ट्राय करू. प्रॉब्लेम नाही. बघा यामध्ये तुम्हाला सरळ लक्षात येईल. वर्क डन पहिल्यामध्ये बघा, एक्स पॉझिटिव्ह डायरेक्शन कडे जात आहे, आपण इकडे चाललोय ना, प्लस, आणि वाय निगेटिव्ह मध्ये आहे. तर या ठिकाणी ही जी फर्स्ट केस आणि ही सेकंड केस आहे, तर जो तुमचा एरिया 1 आणि एरिया 2 आहे, तर एरिया 1 काय, हाफ इंटू बेस प्लस आहे आणि हाईट मायनस आहे. तर तुमचं पहिलं वर्क डन निगेटिव्ह असेल. ठीक आहे. एरिया 2 बघा दोन्हीही प्लस आहेत, एक -10 एक +10, खतम. तेवढाच होता प्रश्न. पूर्ण प्रश्नच आहे. हे काय तू काढलं ना, -2 to 0 काढला पहिला एरिया, आणि आता 0 to 2 दुसरा एरिया काढला. सांगा नेटवर्क. नेटवर्क डन इज व्हॉट, 0. जेवढं निगेटिव्ह तेवढंच पॉझिटिव्ह. तर नेटवर्क या प्रोसेस मध्ये 0 झालं. ये सब आना चाहिए. The work done in extending a spring by x naught is W naught. Find the work done in further extension x naught. एका स्प्रिंगला जर आपण x नॉट डिस्टन्स एक्सटेंड केलं तर वर्क डन W नॉट होते. आपण जर त्याला अजून पुढे x नॉट वाढवलं, म्हणजे आधी जेवढं एक्सटेंड केलं तेवढंच पुढे एक्सटेंड केलं, तर वर्क डन किती होईल. एक पहा, याच्यामध्ये फोर्स आपल्याला काढायचा आहे, स्प्रिंग फोर्स. स्प्रिंग फोर्स असतो kx, मॅग्निट्यूड वाईज kx असतो. -kx लिहितो आपण डायरेक्शन साठी, पण आता आपण मॅग्निट्यूड घेऊ. चला, तर तुम्हाला वर्क डन काढण्यासाठी इंटिग्रेट करावं लागेल फोर्सला. ते तर फिक्स आहे, कारण स्प्रिंग मधलं फोर्स कंटिन्यू चेंज होणारा असतो, कॉन्स्टंट फोर्स नसतो हा. तुम्हाला स्प्रिंग जास्त ओढण्यासाठी जास्त फोर्स लावावा लागेल ना, तर फोर्स कंटिन्युअस नाहीये. तर आधी तुम्हाला 0 पासून कुठपर्यंत जायचंय, x नॉट पर्यंत जायचं. बघा, तर वर्क डन काय येईल, 0 to x नॉट किती जाणार तुम्ही, kx. ठीक आहे, dx इथपर्यंत चला. तर सांगा याचं इंटिग्रेशन काय, ते केला बाहेर काढा. एक्सचं इंटिग्रेशन x²/2, 0 to x नॉट पर्यंत जायचंय. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 1/2 ला पण बाहेर काढतात. ठीक आहे, कॉन्स्टंटला नेहमी बाहेर काढा. तर तुम्हाला x² इंटिग्रेशन घ्यायचंय, x नॉट टू आपला 0 to x नॉट. अप्पर लिमिट ठेवा, तर kx नॉट स्क्वेअर येते, दिसतं खाली तर 0च आहे. तर हे तुमचं पहिलं वर्क आहे, कुठून कुठपर्यंत, 0 to x नॉट पर्यंत. आता तुम्ही काय केलं, जसं तुम्ही बघा मागच्या क्वेश्चन मध्ये -2 पासून 0 पर्यंत आला होता, मग पुन्हा तुम्ही 0 to 2 गेला होता. तर ओव्हरऑल तुम्ही इनिशियल नॅचरल लेंथ मध्ये किती गेला होता, डबल. तर हे तसंच असते. तर इथे लिमिट कशा घ्यायच्या थोडंसं समजून घ्या. आता तुम्ही काय करताय, एक्स नॉट वर आहात. बघा एक्स नॉट वर आहात आणि तुम्हाला पुढे एक्स नॉट वर जायचंय, म्हणजे ओव्हरऑल ओरिजिन पासून किती जायचंय, 2x नॉट जायचं. म्हणून हा क्वेश्चन जमत नाही खूप जणांना. तर केला बाहेर घ्या. ठीक आहे. आपल्याला इंटिग्रेशन आता काय करायचंय, ऍज इट इज जे आहे तेच करायचंय, काही अडचण नाही. हम्म, चलो. आता पुन्हा k आहे आणि इथं x dx. तर वर्क डन काय येईल, k x²/2, x नॉट 2x नॉट. सेम केस इथे घ्या, k/2, इथे x², 2x नॉट आणि x नॉट. हा, पहिल्यांदा काय ठेवलं, 2x नॉटचा स्क्वेअर. बघा एक्सच्या जागी 2x नॉट ठेवलं, त्याचा स्क्वेअर, आणि x नॉटचा स्क्वेअर.
तर हे किती आले k/2 हा झाला 4x नॉट स्क्वेअर दिसलं 4x नॉट स्क्वेअर आणि x नॉट स्क्वेअर तर ओव्हरऑल किती झाला 3 kx नॉट स्क्वेअर बाय 2 इथून 3 येईल ना आणि हा k आता तुम्ही नीट बघा फायनल वर्क डन काय 3 टाइम्स हे जे आहे kx नॉट स्क्वेअर बाय 2 हा आहे ना तो वर्क होता बेसिक वर्क होता तर जे तुमचा फायनल वर्क आहे हे तुमच्या सुरुवातीच्या वर्कच्या 3 टाइम्स आहे म्हणून म्हणलं याचा आन्सर 3 टाइम्स येते तर आपल्या जे डोक्यात आलेलं आहे की आधी एक्स नॉट केलं पुन्हा एक्स नॉट केलं तर वर्क डबल झालं वर्क डबल होत नाही त्याच्या ओरिजिन पासून पाहिलं जाते तर ते 3 टाइम्स डबल झाले पण डबल मध्ये पहिलं वर्क धराल की नाही टोटल वर्क तुम्ही इकडे वर्क केले की नाही आधी त्याला एक्स नॉट पर्यंत आणण्यासाठी काही वर्क केले की नाही आणि पुढे आणण्यासाठी वर्क केले तर टोटल वर्क किती झालं इथून इथपर्यंत आणण्याचं वर्क आणि इथून इथपर्यंत आणण्यासाठी झाल्याचं डबल वर्क हे डबल आणि हे सिंगल असं मिळून 3 टाइम्स झालं तर तुम्ही तेवढं डोकं लावण्यापेक्षा असं मॅथमॅटिक्स लावलेलं कधीही सोपं जिथे लॉजिक लागत नाही तिथे मॅथ्स वापरायचं ते ऑटोमॅटिक सगळं हेल्प करतात चला ठीक आहे हा 100% असते आणि आपण त्याला स्टिक करतो मस्तपैकी निगेटिव्ह आणतो तर याला आपण इथे थांबू